पल्लवीचे प्रताप जसे जसे उघडकीस येत आहेत तसे तसे धक्के बसतायत, विशेषतः बारामतीकरांना. पुण्यामध्ये हे लोन पोचलेलं होतं, ह्या बातमीपेक्षा अनेक लोक वाचलीच, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज तर मी तुम्हाला अशी धक्कादायक बातमी सांगतोय की ह्या पल्लवी कारंडे आणि प्रताप जाधवच्या लिस्टमध्ये किंवा आता त्यांचं जे टार्गेट होतं ते महाराष्ट्रातला अत्यंत प्रभावशाली नेता, या नेत्याचं ह्यांचं टार्गेट होतं. आणि ह्या नेत्याच्या टार्गेटवरती ही टोळी होती. आणि त्याच्यामुळं त्या नेत्याच्या बाबतीतल्या काही अपडेट घेणं, त्यांची माहिती काढणं, त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि जे ह्यांची मोडस आहे गुन्हा करण्याची तीच मोडस वापरायची, म्हणजे महिला पाठवणं, हे करणं अशा पद्धतीने, मग त्यांची बदनामी करायचा प्रयत्न करणं आणि त्यांच्याकडून काही कामं करून घेणं, एवढं धाडस ह्या टोळीचं वाढलेलं होतं. आज माझ्या हातामध्ये जी ऑडिओ क्लिप आली आहे ती ऑडिओ क्लिप ऐकल्याच्या नंतर तुम्ही बघा की ह्या लोकांनी कुठल्या प्रकारचा क्राईम केलेला आहे. एका महिलेला, म्हणजे हे काय करतात तर महिलांना वेटीस धरतात. महिलांना वेटीस कसं धरायचं तर हे अगोदर महिलांशी मैत्री करायची, महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायचं आणि तिथं त्यांना दारूची वेगवेगळ्या नशा करायच्या, त्यांची कपडे काढायची, त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढायचे, अश्लील वर्तन करतानाचे व्हिडिओ काढायचे, नंतर त्या महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून कामं करून घ्यायची, ही ह्यांची पद्धत. मात्र याच्यामध्ये चंद्रशेखर सोनवणे नावाचा बारामतीमध्ये काही दिवस नोकरी केलेला, आता थोडंसं व्यवसाय उभा करत असलेला एक कुर्डवाडी या भागातून बारामतीत राहायला आलेला एक, त्याची बायको आणि ते दोघंजण त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आणि दुसरं म्हणजे अजून एक वकील आहे की ह्या सगळ्यांना तो गायडन्स करतोय. मात्र या ऑडिओमध्ये जे तुम्ही आत्ता ऑडिओ ऐकणार आहात त्या ऑडिओमध्ये पल्लवी कारंडे ही किती निर्ढावलेली आहे, किती निर्ढावलेली आहे की तिची मजल आता एखाद्या नेत्यापर्यंत जाते, हे अत्यंत भयंकर आहे. सुरुवातीला मी तुम्हाला ही ऑडिओ क्लिप ऐकवतो, ही ऑडिओ क्लिप ऐका. ही ऑडिओ क्लिप संपूर्ण ऐकल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढचा नेमका काय विषय आहे ते सांगतो. आता काय फक्त आपल्याला विश्वास पाहिजे. हो, तुम्ही मी माझ्या मदतीने करते, ते करून द्यायचं, मी तुला हे करून देणार. तू काय करून देणार? हे तुला 25 लाख देणार, 20 ते 25, 20 ते 25 लाखाची गॅरंटी मी तुला देणार. काय देणार? माझ्या इच्छेने मी बरोबर माझ्या मनाने करते, मी ह्याच्यामध्ये काही शब्द बदल करणार नाही, हे विश्वासघात करणार. मला टेन्शन आता असं मी म्हणजे मला लिहून दे, लोकांची तोंड तू बंद कर, हे कर. लोकांची तोंड बंद करायला ते जाऊनच द्यायचं नाही द्यायचं. सांगते तुला की जे माझ्या ह्याच्यात आहे मी चेहऱ्याला माझ्याकडे क्रिस्टल आहे म्हणून म्हणले. आणि हे फक्त चौघात आहे, हे लक्षात ठेव. अजिबात तुझ्या जवळचं तरी म्हणशील ना तरी जवळच्याला जवळ असणार आहे काय, कारण की तू स्वतः जर बोलशील काय तर उद्या FIR तुझीच करायची, तू लक्षात ठेव. त्यामुळे तू स्वतःही बोलू नको की मी करणार आहे. उद्या जरी पेपर आउट झाले तरी नाव त्यांना तुझं स्वतःच्या थ्रू कळून देशील. म्हणजे असा विषय झालाय, त्यांनी बोलवलं, असं आमचं ठरलंय, कुणाला बोलू नको. पण तुझी FIR उद्या गेल्यावर त्या व्यक्तीला काय वाटणार, हे कुणी केलंय? मी. त्यामुळे म्हणून ते तुझ्या फक्त अंतकरणाला माहिती असो, कारण की मला ह्याच्यातून तुझं सांगून माझा काय स्वार्थ होणार आहे का आता? नाही. बाकीचे वादविवाद ह्या गोष्टी साईडला ठेव, म्हणत बसशील, विषय सोडून द्या. आता टार्गेट काय आहे त्याचा विचार कर. जोपर्यंत मिशन होत नाही सक्सेसफुल तोपर्यंत एवढ्या ह्या गोष्टीमध्ये एकत्र राहणं आपल्याला विश्वासाने गरजेचं आहे. ऐका, गोष्टीमध्ये एक होऊ शकतं, मला सांगतो. FIR पडली नाही ती का तुम्हाला म्हणा, तुम्हाला तुम्ही बोलला की असं समज घ्या, तर तुम्ही लगेच कन्फ्युज होऊ नका. टेक्निकला फोन करा, विचारा तो असं करायला लागला. ऑनलाईन काय करायची गरज आहे? एकत्रच थांबायचं आता ज्या गोष्टी नाही थांबायचं नाही, मला नाही पॉसिबल तिथं थांबणं. कुठं एकत्र थांबायचं? पुण्यात FIR करायची का इथं करायची का FIR? नाही म्हणजे तू म्हणशील तिथं माझ्या बशी राहणे हे काम आहेत मला इथं. तर ती काम मी कुठं काय म्हणले? नाही तू म्हणते राहा, तसं नाही ना. आपण राहणार म्हणजे आपण आपली एकत्रच आहे, करणार नाही. शक्यतो कम्युनिकेशन राहावा.
तस नाही तर तुला आता यावं लागेल, उद्या करायचं म्हणलं उद्या पुण्याला यावं लागणार आहे. होय हो. उद्याच करायचं का? मग कधी तेच मुहूर्त तोडायचं नाही का? मुहूर्त म्हणजे जेवढं त्याला वेळ देईल तेवढं तो त्याचं फळवाटी काढणार आहे. सध्या मी स्वतः म्हणून तुम्ही फक्त प्रॉपर साथ द्या, मी दोघांची काय देऊ. दोघांचा फ्लॅट आहे ना? नाही नाही माळणीवर करणार ना डायरेक्ट? हो, तो फ्लॅट आमच्या सोसायटी त्याचा एक नंबर आहे. कुठलं म्हणतात? मी बेंगलोरला असताना त्यांनी बुक केला. अर्बन मध्ये म्हणताय का? हा, त्यांनी मला फोन त्याचा करून फ्लॅट त्यांनी ताब्यात घेतला का? दोघांचं इकडं दोघांचं ताबा घ्या काय. अर्बन ग्रामातच किती मी 30 हा, लाख रुपये लागतो. हा, तो आणि मी बेंगलोरला होतो त्याच मला फोन त्याचा आला. कुठे आहे तिथं शेजारी? पलीकडच्या विंग मध्ये त्याचा सी मध्ये त्याचा पी ला माझा. काय म्हणता मॅडम तुम्ही? माझ्या नावावर करणार ना? येस. कुठे माहित नाही मला, म्हणून मी त्याची काय परत म्हणशील तू बोलली. नाही ना, तसं नाही. हे बघा, पण तुम्ही प्रॉपर साथ दिली तर अर्ध्यातनं साथ सोडली. त्याचा बिलच होणार नाही. कारण तुम्हाला माहिती तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकली की ह्यांचं प्लॅनिंग बघा की त्या बाईला ह्यांना 25 लाख रुपये हे नोटरी करून देत आहेत. मग नोटरी करून ज्या बाईला 25 लाख रुपये देत आहेत, ह्या टोळीनं ज्या माणसाला ब्लॅकमेल केले त्यांना पैसे किती मागितले असतील. आता पुढं की मी जे तुम्हाला म्हटलं की एक नेता ह्यांच्या लिस्टवरती होता, दुर्दैवानं मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ह्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मला पोलिसांना माहिती द्यायची आहे. पोलिसांना माहिती द्यावीच लागेल, कारण ह्यांची ह्या टोळीची मजल जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कितीतरी लोक असे आहेत की त्यांच्या बाबतीत ह्या टोळीनं कांड केलंय, परंतु आपलं कुठंतरी नाव येईल, आपली काहीतरी बदनामी होईल याच्यामुळं लोक पुढे यायला घाबरत आहेत. काही लोक पुढे आलीत, पण काही महिला सुद्धा पुढे यायला लागल्यात की त्यांच्यापासून ह्यांना धोका आहे की त्यांचा गैरवापर केला गेलाय. असं सगळं असताना मी नेत्याच्याबद्दल तुम्हाला सांगत होतो, तर नेत्यांच्याबद्दल ह्यांनी प्रचंड अशा पद्धतीचं अतिशय धक्कादायक असं वक्तव्य केलेलं आहे, किंवा त्यांचं काय प्लॅनिंग होतं त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आलेलं आहे. मात्र काही सुरक्षितेच्या कारणास्तव म्हणजे तुम्हाला हे धक्का बसेल, त्याच्यामधले कारवाई झाल्याच्या नंतर मी नक्की तुम्हाला हा सगळा घटनाक्रम सांगेल. पण आत्ता त्या नेत्यांच्याबद्दलची ही जी ऑडिओ क्लिपमधला जो पार्ट आहे ती मी ऐकू शकत नाही, कारण खूप विचित्र पद्धतीनं त्यांना कशा पद्धतीने इन्व्हॉल्व करायचं आहे, त्यांचं नाव घेतलेलं म्हणजे सांगायचं काय की विनाकारण एखाद्याची बदनामी होऊ शकते, विनाकारण लोकांना संपूर्ण स्टोरी माहीत नसते आणि एक चांगलं नाव ते खराब होऊ शकतं. खूप वेदना होऊ शकतात तुम्हाला ते ऐकल्याच्या नंतर. म्हणून सुरुवातीला आता हे काही पोलिसांना आणि योग्य ठिकाणी हे ऑडिओ क्लिप पोहोचवणं हे मी पहिलं कर्तव्य समजतो. म्हणून येणाऱ्या भागामध्ये त्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल. अगोदर पोलिसांनी ही कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ही ऑडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.